लासू स्टेशन भानवाडी येथील रेल्वे अंडरपास असून अडचण नसून खोळंबा झाला आहे. याचं कारण म्हणजे बुधवारी पहिल्याच पावसात सदर भुयारी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी व आस्था केंद्रातील पॅरालिसिसचे रुग्ण यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर अनेक दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढावा लागत असताना दुचाकीमध्येच पाण्यात बंद पडल्याच्या घटनाही समोर येत आहे. त्या ठिकाणी जे रेल्वे रुळाच्या खाली जो अंडरपास होता त्यामध्ये आता पाणी तुंबलेलं आहे आणि तुमचं हॉस्पिटल पण इकडे आहे आणि शेतकऱ्यांचं कांदा मार्केट पण इकडे आहे. तर आता या पाणी तुंबल्यामुळे नेमकं काय अडचण येते? 2 दिवसापासून पाऊस होतोय. पावसाने जे पाणी इथं तुंबतंय ते काय अंडरपास मधून पास होऊन नाही राहिलं. त्यामुळे जेवढं पाणी तुंबतंय तेवढा रस्ता लगेच क्लोज होतो. लोकांना जायला यायला जाता येत नाही. लांबून स्टेशन मधून जावं लागतंय. तिला दुसरा पर्याय मार्ग नाही. पर्यायी मार्ग नाही. मग तुमची मागणी काय आहे? नेमकं कोणी पाणी काढून द्यायला पाहिजे? आता हे तर रेल्वेने तयार करून दिलेलं आहे आणि ग्रामपंचायतनी याची थोडीशी हे करायला पाहिजे. तुम्ही तुमचं नाव सांगून तुम्ही नेमकं कशासाठी आला होता ते थोडक्यात सांगा आणि काय अडचण? भाऊ नमस्कार, माझं नाव संदीप गुलाबराव शेजवळ, मी राहणार आता वैरागड. मी आता सध्या कांदा मार्केटमध्ये माझं ट्रॅक्टर घेऊन आलो होतो. ट्रॅक्टर घेऊन येत असताना मी आता जाताना खूप पाणी होतं ड्रेनेज लाईन खाली आणि तिकडून येताना बी शेतकऱ्याची खूप हालचाल आहे. कांदा काहीचे खाली कांदा पडताय, काहीचे ट्रॉल्या पलटी होत आहे. म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवासाची शेतकऱ्याची खूप हाल होत आहे. तुमची मागणी काय? आता माझी मागणी इथं स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत असू, इथं आता आपले रेल्वे प्रशासन असू, इथं गावच्या लेवलचे या पातळीवर या लोकांनी याच्याकडे लक्ष स्टेशनला रेल्वे गेट हे जे आतमध्ये शहरामध्ये ते असून अडचण आणि नसून खोळंबा आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा जो रस्ता जातोय हा भानवाडीला जातोय आणि या ठिकाणी रेल्वे विभागाच्या वतीने जो अंडरपास करण्यात आला होता तर अशा प्रकारे 5 ते 6 फूट पाणी या ठिकाणी तुंबलेलं आहे. आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांचे या ठिकाणी पलीकडे कांदा मार्केट असल्यामुळे शेतकरी कांदे घेण्यासाठी त्यांचे ट्रॅक्टर असतील किंवा इतर वाहन असतील त्याद्वारे या ठिकाणी ट्रॅक्टरला कांदे घेऊन जात आहे. मात्र या अशा प्रकारे ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांना या पाण्याचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी हे पाणी तुंबत असल्यामुळे 6 ते 7 फूट या ठिकाणी पाणी तुंबते. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठी अडचण या ठिकाणी सहन करावी लागते. त्याचप्रमाणे या पलीकडे आस्था हे एक दवाखाना आहे. या दवाखान्यामध्ये ज्या रुग्णांना पॅरालिसिस होतो त्या रुग्णांना त्यासाठी उपचारासाठी त्या ठिकाणी जावे लागते. या ठिकाणी जे डॉक्टर खरात यांनी सांगितले की या ठिकाणी रुग्णांनाही तिकडे पलीकडे दवाखान्यामध्ये जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणचे स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत असेल किंवा रेल्वे प्रशासन यांनी त्वरित हे पाणी काढून देण्यात यावे आणि पावसाळ्यामध्ये शेतकरी आणि रुग्ण यांची अडचण दूर करावी अशी मागणी करत आहे. मी गुलाबाग, छत्रपती संभाजीनगर.